अगं काय होतं, मला एका वेळीनं एकच आवाज ऐकायला येतो, एक तर तुझा नाहीतर या मिक्सरचा. अहो तुम्ही काय करता इथे? अगं काय करतं म्हणजे सागर संगीत जेवण करते. चटण्या, कोशिंबिरी, आंबट वरण, चांगली कोलंबी फ्राय करणार होते. नवरात्र आहे ना, तोंडावर ताबा ठेवायला पाहिजे जरा. अहो पण तुम्ही कशाला? मी करते, तुम्ही व्हा बाजूला. मी जेव्हा या घरात लग्न करून आले होते तेव्हा कोण होतं करायला? सगळं मीच एकटी करत होते. आता तरी सोयी सुविधा आहेत, मिक्सर आहे, कुकर आहे. आमच्या वेळी काय होतं, नुसता पाटा वरवंटा. आताला व्यायाम व्हायचा, व्यायाम. तू जा जा, मी करते. अहो तुम्ही थांबा, बघू हे सगळं मी करते. मी आहे ना घरात. मी घरात असताना तुम्ही असं स्वयंपाकघरात काम करणं माझ्या मनाला... हे काही काम नाहीये. आणि स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचं हृदय असतं. ते चालू ठेवायचा प्रयत्न करते बाई मी, हो की नाही? ते बंद पडून कसं चालेल? एक काम कर, मी हा ठेचा वाटलेला आहे ना, मला जरा ते भाकरीचं पीठ काढून दे. हो देते. आणि मी करते सगळं, राहू दे. अगं मी केलं काय तू केलं काय फरक पडतो का बाळा? सांग. नाही मी करते भाकरी. अगं मी केलं म्हणून बिघडलं कुठे? मी नाहीतरी नुसती घरात बसून असते. तेवढाच मला जरा विरंगुळा ग, हाताला जरा काम मिळतं. तुम्ही रागावलाय ना माझ्यावर? राग तुझ्या मनात आहे अलके, आणि तो जेवणातून सगळ्यांना कळलाय. राग नाही हो आई. राग नाही, दुःख असेल. पण जे काही आहे ना ते जेवणात उतरले. तू काही दिवस विश्रांती घे, मी स्वयंपाकाचं बघीन. काही हरकत नाही. नाही नाही तुम्ही नका करू. माझ्या आलंय सगळं लक्षात. चुकलंच माझं. मी करते, तुम्ही व्हा बाजूला. व्हा बघू. तू काय ऐकायची नाही, कर. ते फ्रीज मध्ये मी वाटण ठेवलंय ना, ते काढ आणि व्यवस्थित जेवण. हो हो तुम्ही काळजी नका करू. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.